नमस्कार मित्रांनो, या जगात काही लोक असे असतात की जे मोठ्या आवाजात बोलत नाही, स्वतःची जाहिरात करत नाही, पण तरीही त्यांची उपस्थिती जाणवते. ते गर्दीत उठून दिसत नाही, पण त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते. सी अक्षराने नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती याच प्रकारच्या असतात. त्यांचा स्वभाव शांत, विचारशील आणि संवेदनशील असतो. आज आपण अशा व्यक्तींच्या स्वभावगुणांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत, जो केवळ ज्योतिषावर आधारित नसून मानवी वर्तन, अनुभव आणि निरीक्षणांवर आधारित आहे. नंबर 1. बाहेरून शांत, आतून अतिशय खोल व्यक्तिमत्व. सी नावाचे लोक सहसा शांत, संयमी आणि कमी बोलणारे असतात. पण ही शांतता त्यांच्या कमकुवतपणाची खूण नसते. उलट ती त्यांच्या परिपक्वतेची आणि विचारशीलतेची निशाणी असते. हे लोक बोलण्याआधी विचार करतात आणि म्हणूनच त्यांच्या शब्दांना वजन असतं. त्यांना उगाच वाद घालणे, स्वतःला सिद्ध करत फिरणे आवडत नाही. पण योग्य वेळी ते इतका अचूक बोलतात की समोरचा व्यक्ती विचारात पडतो. नंबर 2. निर्णय घेण्याची विचारपूर्वक आणि सावध वृत्ती. सी नावाचे लोक कोणताही निर्णय घाईघाईने घेत नाहीत. एखादी गोष्ट स्वीकारण्याआधी ते तिच्या सर्व बाजूंवर विचार करतात, फायदे, तोटे, परिणाम, भविष्यातील परिणाम. यामुळे कधी कधी लोक त्यांना संथ, गोंधळलेले किंवा निर्णयक्षम नसलेले समजतात. पण प्रत्यक्षात हे लोक दूरदृष्टी असलेले आणि स्थिर निर्णय घेणारे असतात. त्यामुळे आयुष्यात मोठ्या चुका त्यांच्या वाट्याला कमी येतात. नंबर 3. मेहनती पण स्वतःची जाहिरात न करणारे. सी नावाचे लोक खूप मेहनती असतात, पण त्यांची मेहनत शांत असते. ते मी किती काम केलं हे सांगत फिरत नाहीत. त्यांचा विश्वास कामावर असतो, शब्दांवर नाही. यामुळे सुरुवातीला त्यांची दखल कमी घेतली जाऊ शकते, पण कालांतराने लोकांना त्यांच्या सातत्याची आणि प्रामाणिकपणाची जाणीव होते. हे लोक हळूहळू पण मजबूत पायावर उभं राहणारं यश मिळवतात. नंबर 4. काळजी घेणारे, जपणारे आणि आधार देणारे स्वभाव. सी नावाचे लोक नात्यांमध्ये खूप जपून वागतात. ते भावना उघडपणे दाखवत नाहीत, पण त्यांच्या कृतीतून काळजी स्पष्ट दिसते. कोणी अडचणीत असेल तर मोठमोठे शब्द न वापरता ते शांतपणे मदतीला उभे राहतात. कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासाठी ते स्वतःचा आराम बाजूला ठेवू शकतात. त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती सुरक्षित वाटते, हेच त्यांचं मोठं वैशिष्ट्य आहे. नंबर 5. अतिसंवेदनशील मन आणि गोष्टी मनात साठवण्याची सवय. हा गुण त्यांचा सर्वात सुंदर आणि सर्वात कठीण पैलू आहे. सी नावाचे लोक फार संवेदनशील असतात. एखाद्या व्यक्तीचा शब्द, दुर्लक्ष किंवा वागणूक ते लगेच विसरत नाहीत. ते गोष्टी मनात साठवून ठेवतात, बोलून मोकळे होत नाहीत. त्यामुळे ओव्हरथिंकिंग, आतल्या आत दुःख, कधी कधी स्वतःलाच दोष देणे, हे सगळं त्यांच्या आयुष्यात दिसून येतं. त्यांना शिकण्याची गरज असते की प्रत्येक गोष्ट मनावर घेणे आवश्यक नसते. नंबर 6. तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि मजबूत अंतर्ज्ञान. सी नावाचे लोक खूप निरीक्षक असतात. ते लोक काय बोलतात यापेक्षा का बोलतात हे अधिक पटकन समजून घेतात. परिस्थिती वाचण्यात, लोकांच्या भावनांचा अंदाज घेण्यात आणि लपलेले अर्थ ओळखण्यात ते कुशल असतात. त्यामुळे अनेकदा लोक नकळत त्यांच्याशी सल्लामसलत करतात, कारण त्यांचा सल्ला शांत पण अचूक असतो. नंबर 7. प्रेम आणि नात्यांमध्ये खोल प्रामाणिकपणा. सी नावाचे लोक प्रेमात फार लवकर पडत नाहीत. ते आधी विश्वास पाहतात, सुरक्षितता पाहतात. पण एकदा का मन दिलं की ते पूर्ण मनाने देतात. फसवणूक, खोटेपणा किंवा अर्धवट नात्यांना त्यांच्या आयुष्यात जागा नसते. त्यांच्यासाठी नातं म्हणजे जबाबदारी, सातत्य आणि विश्वास असतो, फक्त भावना नव्हे. नंबर 8. स्थिरतेवर विश्वास आणि धोका टाळणारी वृत्ती. हे लोक आयुष्यात फार मोठे धोके घेणं टाळतात. करिअर, पैसा किंवा नातेसंबंध, सगळीकडे ते स्थिरता शोधतात. त्यांना आज सर्व मिळवा यापेक्षा हळूहळू पण कायमचे मिळवा, हा दृष्टिकोन अधिक योग्य वाटतो. म्हणूनच त्यांचं आयुष्य चढउताराने भरलेले नसून तुलनेने शांत आणि संतुलित असते.
नंबर 9. सुसंगतता आणि दीर्घकालीन नाती. सी नावाच्या लोकांची जुळवाजुळव वृषभ, कन्या, मकर आणि तुळ राशीच्या लोकांशी उत्तम होते. या नात्यांमध्ये समजूतदारपणा, संयम आणि भावनिक स्थैर्य असते. हे लोक तात्पुरती नाती निर्माण करत नाही, तर आयुष्यभर टिकणारे संबंध घडवतात. नंबर 10. आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट. साधारणपणे 30 ते 35 वयानंतर सी नावाच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होतो. या काळात ते स्वतःची किंमत ओळखतात, स्वतःसाठी उभं राहायला शिकतात आणि सगळ्यांना खुश ठेवणं सोडून देतात. जे गुण आधी कमकुवत वाटत होते, संवेदनशीलता, शांतता, संयम, तेच गुण पुढे जाऊन त्यांची खरी ताकद बनतात. नंबर 11. अंतर्मुख पण एकाकी नाही. सी नावाचे लोक अंतर्मुख, इंट्रोवर्ट वाटू शकतात, पण ते एकाकी नसतात. त्यांना गर्दीपेक्षा निवडक लोक आवडतात. 5 लोकांत राहण्यापेक्षा 2 समजून घेणाऱ्या व्यक्तींमध्ये ते अधिक सुखी असतात. हे लोक क्वालिटी ओव्हर क्वांटिटी या तत्वावर नाती जपतात. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार लहान असतो, पण खूप घट्ट आणि विश्वासू असतो. नंबर 12. शांत नेतृत्वाची क्षमता. सायलेंट लीडरशिप. सी नावाचे लोक नेतृत्व करताना आरडाओरडा करत नाहीत. ते आदेश देणारे नसतात, तर उदाहरण देणारे असतात. त्यांच्या शांत कामामुळे आणि सातत्यामुळे इतर लोक आपोआप त्यांच्यावर विश्वास ठेवतात. ऑफिस, कुटुंब किंवा सामाजिक आयुष्यात ते हळूच नेतृत्वाची जबाबदारी घेतात आणि गोंधळ न करता काम पूर्ण करतात. नंबर 13. भावनिक सीमा, इमोशनल बाउंड्रीज ठेवण्यात अडचण. हे लोक मनाने खूप चांगले असल्यामुळे अनेकदा लोकांचे भावनिक ओझे स्वतःवर घेतात. समोरच्याचा त्रास, वेदना किंवा समस्या हे स्वतःच्या मनावर घेतात. त्यामुळे मानसिक थकवा, भावनिक दमणूक जाणवू शकते. सी नावाच्या लोकांनी सगळ्यांना वाचवणं ही माझी जबाबदारी नाही हे शिकणं फार गरजेचं असतं. नंबर 14. परिपूर्णतेचा अति आग्रह. परफेक्शनिझम. सी नावाचे लोक काम करताना फार बारकाईने विचार करतात. काम अर्धवट राहिलेल त्यांना सहन होत नाही. प्रत्येक गोष्ट नीट, व्यवस्थित आणि परफेक्ट हवी असते. हा गुण त्यांना उत्कृष्ट बनवतो, पण कधी कधी स्वतःवर अनावश्यक ताण आणतो. स्वतःला थोडी मोकळीक देणे त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरतं. नंबर 15. माफ करतात, पण विसरत नाहीत. हे लोक मनाने माफ करणारे असतात. ते सूड घेत नाहीत, मोठा वाद घालत नाहीत. पण एकदा कोणी दुखावले, विश्वासघात केला किंवा अपमान केला, तर ती गोष्ट त्यांच्या मनात कायमची कोरली जाते. पुढे ते सावध राहतात. त्यामुळे त्यांचा वर्तणुकीत बदल दिसतो, पण कटुता नाही. नंबर 16. भावनांची खोल स्मृती. इमोशनल मेमोरी. सी नावाच्या लोकांची भावनिक स्मृती खूप तीव्र असते. एखादा प्रसंग, एखादी वाक्ये, एखादा चेहरा, हे सगळं ते फार खोलवर लक्षात ठेवतात. यामुळे ते इतरांच्या भावना समजून घेण्यात कुशल असतात, पण कधी कधी जुन्या आठवणींचा भारही त्यांना त्रास देतो. नंबर 17. सर्जनशीलता आणि सौंदर्यदृष्टी. हे लोक कला, संगीत, लेखन, डिझाईन किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्राकडे सहज ओढले जातात. त्यांची सौंदर्यदृष्टी सूक्ष्म असते. साध्या गोष्टींतही त्यांना अर्थ आणि सौंदर्य दिसते. त्यामुळे ते सर्जनशील कामात खोल समाधान अनुभवतात. नंबर 18. संघर्षात शांत पण ठाम. संघर्षाच्या वेळी सी नावाचे लोक आरडाओरडा करत नाहीत. ते आधी ऐकतात, समजून घेतात आणि मग ठाम भूमिका घेतात. एकदा निर्णय घेतला की ते शांतपणे पण ठामपणे त्यावर टिकून राहतात. त्यामुळे त्यांच्या शांततेला कमकुवतपणा समजणाऱ्यांना नंतर आश्चर्याचा धक्का बसतो. नंबर 19. आध्यात्मिक ओढ आणि आत्मचिंतन. सी नावाच्या लोकांना आयुष्यात कधीतरी मी कोण आहे, माझा उद्देश काय, असे प्रश्न सतावतात. त्यामुळे त्यांना ध्यान, वाचन, आत्मचिंतन किंवा अध्यात्माची ओढ लागते. हे लोक बाह्य यशाइतकंच अंतर्गत शांतीला महत्त्व देतात. नंबर 20. उशिरा पण खोल आत्मविश्वास. लहान वयात सी नावाचे लोक स्वतःबद्दल साशंक असू शकतात.
पण अनुभव वाढत जातो तसाच त्यांचा आत्मविश्वास हळूहळू पण मजबूत होत जातो. एकदा का त्यांना स्वतःची किंमत कळली की ते कोणाच्याही मान्यतेवर अवलंबून राहत नाहीत. सी अक्षराने नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती या आवाजाने नव्हे तर खोलपणाने जगणाऱ्या असतात. त्यांचे यश वेगवान नसते पण टिकाऊ असते. त्यांची शांतता ही कमजोरी नसून ती त्यांच्या आत्मशक्तीची ओळख असते. जर तुमचं नाव सीने सुरू होत असेल तर लक्षात ठेवा, तुमचे सामर्थ्य गोंगाटात नाही, ते तुमच्या स्थैर्यात, समजूतदारपणात आणि खोल मनात दडलेले आहे. धन्यवाद. हर हर महादेव.